यंदाच्या पावसाने तर पारच जिरवलेली. कुणाला पुराच्या पाण्यात मासे सापडतात आणि एक जलपर्णीची जलपरी झाली. जलपरी वाहून गेली. लास्टचा किस्सा लय वाईट आहे, त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी व्लॉगर यश. कालपासून नाही इतका पाऊस चालू झालाय की ना पावसाचं थांबायचं नावच घेत नाही. आता एवढा 24 तास कंटिन्यू पाऊस पडतोय म्हणल्यावर घरात तरी कसं कर. मग बाहेर छत्री घेऊन निघालो. म्हणलं चला आता ना वावरांची कंडिशन तरी काय पाहून घेऊया. वावरांना आता 1 महिनाभर पाणी द्यायची काही गरज नाही, डायरेक्ट तलावत जायला आहे वावरांचं. आता पावसाला एवढंच म्हणायचं बाबा, अजून काय काय उल्ल करायचं बाकी राहिले तो ऐकून. इकडे आपलं घर पण पावसात भिजत, त्याची काहीतरी सोय केली पाहिजे. आता वावरात तलाव साचलेला म्हणलं आता यातलं पाणी तरी काढून द्यायला काहीतरी योग्य मार्ग देऊ काढून. छोटी पुंगळी तयार केली म्हणलं जा आता याच्यातून पाणी बाहेर. पहिलं असं वर्ष आहे एवढं पावसाने मी कंटिन्यू पाहिलेलं आहे. म्हणजे जसं रात्रीपासून चालू झालं ना तसं आतापर्यंत तो तेवढ्याच गतीने कंटिन्यू पडत आहे. आता पार आमची जिरली. तिकडे किती पण पाऊस पडू द्या, इकडे कामं करायचं अजिबात चुकत नाही. इकडे पोल्ट्री ना पक्ष्यांच्या ना खाद्याच्या लाईनी चालू करायला आलतो. तर पावसाचा विषय असा की यंदाच्या वेळेस पाऊस इतका पडला की काही नाही ना पावसाच्या पाण्यात का डायरेक्ट मासे सापडायला लागले. तर काही पुराच्या पाण्यात जी जलपरी वाहून ती तिला डायरेक्ट जलपरी करून टाकली. जलपरी वाहून गेली. आणि इकडे तर विषयच वेगळा आहे, डायरेक्ट वळही चालली सरळ सरळ वाहून. म्हणजे हे असं झालं गाडी सारखं की एका स्टॉपवरून निघलं डायरेक्ट दुसऱ्या स्टॉप चालली. शेतकऱ्यांचं पण चालू पिकाचं फार नुकसान झालेलं आहे. तर चला बाकी काय आता बोलणार आहे. ह्या पावसाने तशी तर फुल जिरावलेली आहे, पण 4-5 दिवसात परत ठणठणीत गोपाळा होऊन जाणार आहे. अभी तुमने इधर तक ब्लॉग देखा है तो देख क्या रहे हो, फॉलो करो जी.